कुत्र्याच्या भुंकण्यापूर्वी समोरच्या तमाल वृक्षावर एक पत्ररत पक्षीण आपल्या पिल्लाच्या चोचीत चारा घालून चिवचिवली होती. कर्णानं तो आवाज कानावर पडताच क्षणात अचूक टिपला आहे. अजूनही समोरच्या वृक्षावर ती पक्षीण भेदरून आपल्या तोंडात तसाच तो सुची बाण घेऊन बसलेली मला इथून स्पष्ट दिसत आहे. हा लक्ष्यभेद अर्जुनापेक्षा कितीतरी सरस आणि श्रेष्ठ आहे. कर्ण आजचा सर्वश्रेष्ठ वीर आहे. एका तमालाच्या झाडाकडं त्यांनी बोट केलं. त्यांच्या बोटाच्या दिशेने हजारो डोळे सरसर धावले. एक उत्सुक पारधी त्या झाडाकडं धावला. आरोळ्यांच्या आवाजानं गांगारून गेलेल्या एका पक्षिणीला त्यानं कौशल्यानं पकडून आणलं. तो पक्षीण त्यानं पितामहांच्या हातात दिली. त्यांनी तिच्या चोचीत अडकलेला माझा सुची बाण उपसला. परत तिनं तोच नाजूक मंजूळ चिवचिवाट केला. मला तो ऐकताच सर्व प्रकारची संगती लागली. तिला त्यांनी आकाशात सोडून दिलं. चिवचिवत ती आपल्या घरट्याकडं फडफड करीत निघून गेली. सगळीकडं टाळ्यांचा कडकडाट झाला. शोणानं महाद्वारात मला आनंदानं कडकडून मिठी मारली. सगळीकडं घोषणांचा पाऊस पडला. वीर कर्णांचा विजय असो, पितामह भीष्मांचा विजय असो. वातावरणाला कण अन कण गंगेतल्या जलबिंदूसारखा थुई थुई नाचू लागला. कुठल्या तरी अशोकावर एक कोकिळ तानावर ताना घेऊ लागला. माझ्या मनात अनेक परस्पर विरोधी भावनांचा संमिश्र गोंधळ झाला. पितामह भीष्मांबद्दलच्या आदरानं क्षणात मन भरून येऊ लागलं, तर क्षणात घाईघाईनं अर्जुनाच्या गळ्यात अजिंक्यपदाची मानाची माला घालणाऱ्या द्रोणांच्या तिरस्कारानं ते पेटू लागलं. क्षणात माझ्यासाठी डोळे पुसणाऱ्या माझ्या प्रेमळ भावाच्या निर्भेळ प्रेमानं माझं मन गहिवरू लागलं, तर क्षणात आपल्या कंठात ती माला अडकविणाऱ्या राजपुत्र अर्जुनावरच्या संतापानं ते थरथरू लागलं. मन म्हणजे रंग बदलणारा सरडा असतो की काय न कळे. अशा विविध भावनांच्या वेळी एकच भावना श्रेष्ठ ठरते आणि ती म्हणजे क्रोधाची. क्रोध हा अग्नीसारखा असतो. अपसमजाचा वारा त्याला लागला तर त्याचा वणवा होतो. त्या वणव्यात इतर सर्व कोमल भावनांची जळून राख होते आणि हा वणवा एकदम पेटला की आवरीत नसतो. माझे ओठ रागानं थरथरू लागले. कानातील कुंडलं लाल झाली. मी सर्वश्रेष्ठ असतानाही अर्जुनाच्या गळ्यात नीलकमलाची माला का? पितामह भीष्मांसारख्या सत्यवचनी आणि निपक्ष पंचांच्या निर्णयाला इथं काय मान आहे? माझ्या कानावर शब्दांचे आघात पडू लागले. आज आम्ही धन्य झालो. कर्णासारखा धनुर्धर निखिल आर्यावर्तात मिळणार नाही. पण बिचाऱ्याच्या यथोचित सत्कार झाला नाही. समाज तरी किती ढोंगी असतो. तो एकदा एकाला तर एकदा भलत्यालाच शिखरावर आणि शिरावर घेऊन नाचायला तयार असतो. आज आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. असला लक्ष्यभेद आम्ही पाहिला नाही आणि ऐकलाही नाही. पण ती माला कर्णाच्या गळ्यात पडायला हवी होती. त्याची पोकळ सहानुभूती माझी लाही लाही करू लागली. अंगातील रक्त जोरात फिरत मला गरजून सांगू लागलं, जगाच्या सहानुभूतीवर जगण्यासाठी तुझा जन्म नाही कर्णा. उठ आणि स्वतःचा निखळ विजय सिद्ध कर. खांद्यावरचं उत्तरीय मी परत शोणाच्या अंगावर फेकलं आणि चौथाऱ्याच्या दिशेने नगरजनाच्या जमावात घुसलो. आता आखाड्यातला यात्रेचं स्वरूप आलं. न्याय अन्याय, सत्य असत्य काय हे आखाड्यातील बऱ्याच लोकांना समजेना. मी हात उंचावून थांबण्याचा संकेत करताच माझ्यावरच्या प्रेमानं भारावलेला तो अफाट जनसमुदाय खाली बसला. मी काय म्हणतो ते ऐकण्यासाठी हजारो कान टवकारले गेले. हात उंचावून उच्च स्वरात मी म्हणालो, माझ्या गळ्यात नीलकमलांची माला पडली नाही म्हणून माझा विजय कलंकित आहे असं जर अजूनही कुणाला वाटत असेल तर मी कर्ण हस्तिनापुरातल्या चौथाऱ्यावर उभा राहून पांडुपुत्र अर्जुनाला द्वंद्वांसाठी स्पष्ट आव्हान देतो आहे. द्वंद्वयुद्धच ठरवतील की सर्वश्रेष्ठ कोण.
मला कुणाचीही भिक्षा नको होती. सगळे लोक परत उठले. त्यांनी घोषणा केल्या, बरोबर आहे, बरोबर आहे. सगळ्या लोकांचे कान महाराज धृतराष्ट्र काय निर्णय देतात इकडे लागले. सगळीकडे शांतता पसरली. इतक्यात कृपाचार्य मध्येच आपल्या आसनावरून उठले आणि तरातरा चालत चौथऱ्यावर आले. माझ्यावर एक तिरस्काराचा भेदक कटाक्ष टाकून महाराजांना अभिवादन करून ते म्हणाले, महाराज, मी कर्णाच्या पथकाचा गुरुदेव कृपाचार्य बोलतो आहे. कर्ण हा तसा माझा शिष्य आहे, पण मला त्याचं कुल माहीत नाही. त्यानंही कधी ते कुणाला सांगितलं नाही. राजपुत्र अर्जुन हा क्षत्रिय कुलोत्पन्न आहे. युद्धशास्त्राच्या आणि धर्मशास्त्राच्या नीतीप्रमाणे केवळ समान कुलातील योद्धातच द्वंद्व खेळलं जाऊ शकतं. या हस्तिनापुरातल्या सर्व नगरजनांना कर्णानं प्रथम आपल्या त्या दिव्य तेजस्वी कुलाचं नाव सांगावं, म्हणजे राजपुत्र अर्जुन त्याच्याशी केव्हाही द्वंद्व खेळेल. कारण द्वंद्वांचा निकाल एकच असतो, विजय किंवा मरण. त्याचे ते शब्द भाल्याच्या टोकासारखे मला विध्व करू लागले. कोणत्या कुलाचं नाव मी त्या हस्तिनापुरातल्या सामर्थ्यांची परीक्षा लावणाऱ्या चौथऱ्यावर उभा राहून सांगू? मी एक सारथ्याचा पुत्र आहे असं या सोमवंशातल्या तेजस्वी पुरुषश्रेष्ठांच्या समोर कसं सांगू? क्षणभर माझं मन विचाराच्या वादळात सापडलं. मान खाली घालून विचार करू लागलो. मनात दोन प्रबळ विचारांचं द्वंद्व सुरू झालं. एक मन ओढून म्हणत होतं, सांग कर्णा, तुझी उघडी छाती फुगवून ताठपणं सांग की मी अधिरथ बाबा आणि राधमाता यांचा सूतपुत्र कर्ण आहे. मी शोणाचा भाऊ कर्ण आहे. मी सारथी कर्ण आहे. पण दुसरं मन म्हणत होतं, या सगळ्या कोत्या मनाच्या माणसात तुझ्या कुलाचं कोणत्या शब्दात आता स्वागत होईल? सगळेजण तुच्छतेनं म्हणतील, काय सारथ्याचा पुत्र? मग इथं कशाला आला? घोड्याच्या शाळेत पाठवा त्याला. माझ्या मनाचं रोपटं विचारांच्या वादळी वाऱ्यात इकडं तिकडं डोलू लागलं. पावसानं झोडपलेल्या देठ मोडलेल्या कमलाच्या फुलासारखी माझी मान आपोआपच खाली झाली. कुणीतरी चौथऱ्यावर येत होतं. मी अधीरतेनं मान उंचावून पाहिलं. तो युवराज दुर्योधन होता. तीच ऐटदार चाल, तेच तरतरीत नाक, तेच भेदक घारे डोळे, तेच घरंगळणाऱ्या उत्तरेला दिलेले दमदार झटके. आसुडासारखा कडकडीत आवाज काढीत हाताची भक्कम मूठ वळून आपले घारे डोळे सर्वांवर गरगर फिरवीत मंडल घेत तो म्हणाला, गुरुदेव कृपाचार्यांनी ही पराक्रमाची क्रूरचेष्टा चालवली आहे. क्षत्रिय क्षत्रिय म्हणून या कर्णात काय कमी आहे? धर्मशास्त्राप्रमाणे क्षत्रिय कुणाला म्हणतात? ज्याच्या दंडात प्रचंड सामर्थ्य असतं त्याला, जो स्वतःचं असं राज्य धारण करतो त्याला, आणि जो राजकुलात जन्माला येतो त्याला. या कर्णानं आपलं सामर्थ्य या ठिकाणी प्रकट करून आपलं क्षत्रिय आहोत हे स्पष्ट सिद्ध केलं आहे. तेवढ्यानंही कुणाचं समाधान होणार नसेल तर मी दुर्योधन आता याच ठिकाणी हे सिद्ध करतो की कर्ण हा क्षत्रियच आहे. पण हे युद्ध झालंच पाहिजे. मी कुरुक्षेत्र युवराज दुर्योधन घोषित करतो की आत्ताच आणि या चौथऱ्यावर सर्वांसमक्ष मी या वीर तेजस्वी आणि पराक्रमी कर्णाला अंग देशाचा अभिषिक्त राजा करणार आहे. आजपर्यंत कौरवांच्या आधिपत्याखाली मगध देशाजवळ असलेला अंगदेश आता या क्षणापासून कर्णाचा होईल. कर्ण अंगराज होईल. त्यानं आपली पृष्ठमान गरगर फिरवली आणि सर्वांचा प्रतिसाद घेतला. सगळीकडे शांतता होती. आपल्या वाकड्या आणि जाड भुवया जास्त वाकड्या करीत त्याने सेवकाला हाकारण्यासाठी टाळी वाजवली. एक म्हणता 10 सेवक चौथऱ्यावर गोळा झाले. त्यानं सर्वांना तोंडाला येतील त्या आज्ञा दिल्या. सिंहासन आणा, अभिषेकाचं जल आणा, पुरोहितांना बोलावून घ्या. थोड्याच वेळात चौथऱ्यावर एक सोन्याचं सिंहासन आलं. पाठोपाठ अभिषेकाचं जल आणि राजवस्त्र आली. त्यांच्यावर एक सोनेरी मुकुट आणि रुपेरी खडग होते. पाठोपाठ 2 वृद्ध ब्राह्मण आले. सगळ्या लोकांना फुलं वाटण्यात आली. सगळीकडे चंदन, कस्तुरी, तेलांचा सुगंध दरवळू लागला. दुंदुभी आणि नगारे वाजू लागले. सगळ्या आखाड्याला मंगल कार्याची कलाटणी मिळाली.
काय घडतं आहे तेच कळेना. लोक कुजबुजू लागले. असला राज्याभिषेक महाराज मनूपासून महाराज धृतराष्ट्रांपर्यंत या हस्तिनापुरात झाल्याचं कधीच ऐकवत नाही. ठीक झालं, त्या वीर पुरुषाचा आता योग्य सत्कार चालला आहे. पण या राज्याभिषेकानंतर काय? युद्धात काय होणार? सर्व तयारी होताच युवराज दुर्योधनानं माझ्या दंडाला धरून मला त्या सिंहासनावर बसविलं. वृद्ध ब्राह्मणांनी सुस्वर स्वरात पवित्र मंत्र म्हणावयास सुरुवात केली. थोड्या वेळापूर्वी तिथं आरोळ्या टाळ्या संवाद प्रतिसंवाद चालले होते. तिथं आता मंत्रांचे स्वर घुमू लागले. माझ्या मस्तकावर आर्यावर्तातील गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, गोमती अशा सर्व नद्यातील पवित्र जल सिंचलं जाऊ लागलं. त्या जलात माझं मस्तक भिजत होतं. तर ज्येष्ठ कौरव दुर्योधनाच्या निर्भेळ प्रेमाच्या जलगंगेत माझं मन भिजत होतं. किती विशाल आणि तत्पर होतं त्याचं मन. आज जर तो पुढे झाला नसता तर त्या नुसत्या विचारानंच माझं अंग शहारलं. कर्णाच्या जीवनात मोजक्याच व्यक्तीवर त्यानं प्रेम केलं होतं. एक त्याचे आई बाबा आणि भाऊ, दुसरा अश्वत्थामा, तिसरे पितामह भीष्म आणि आता निर्भय दुर्योधन. पण या सर्वांपेक्षा दुर्योधन वेगळा आहे. कारण त्यानं अधिक्षेपाच्या गर्तेत पडणाऱ्या मला स्वतःचा हात देऊन सावरलं. एक सामान्य माणसाला त्यानं क्षणात राजा केलं. या कर्णाच्या मनाचा एक कप्पा इथून पुढं एकट्या ज्येष्ठ कौरव दुर्योधनासाठीच राहील. मी मनोमन निर्धार केला. सिंहासनावर बसूनच. त्याने एक सोनेरी मुकुट माझ्या सोनेरी केसावर बसविला. खांद्यावर राजवस्त्र टाकली आणि हातात रुपेरी खडक घेऊन ते खूप वर उंचावून गोल फिरवीत तो मोठ्याने ओरडला, अंगराज कर्णांचा. सर्वांनी त्याला प्रचंड आवाज करून प्रतिसाद दिला. विजय असो. माझं मन दुर्योधनाच्या त्या अकल्पित धाडसानं भारून गेलं. त्याच्या घासरट डोळ्यात एक वेगळाच आनंद चमकत होता. त्याला कडकडून मिठी मारावी असं मला वाटू लागलं. सगळे नगरजन अंगराज कर्णांचा जय जयकार करीत होते. आज सारथ्याचा मुलगा सम्राट झाला. 6 वर्षात जे गुरु द्रोणांनी केलं नाही, कृपाचार्यांनी केलं नाही, पुढं आयुष्यभर कधीही केलं नसतं, ते आज एका पळभरात दुर्योधनानं केलं होतं. गदावीर दुर्योधन, युवराज दुर्योधन, अन्यायाला ठोकणारा दुर्योधन, पराक्रमाची परीक्षा करणारा दुर्योधन. छे, मित्र दुर्योधन, प्राणप्रिय साथी दुर्योधन. माझ्या डोळ्यात अतीव कृतज्ञतेचे 2 अश्रू उभे राहिले. ते जणू त्याला सांगत होते, सुहृदय दुर्योधना, आज मातीत पडलेलं कमलपुष्प तू राजमुकुटात बसविलंस. धुळीतला हिरा तू कोंदणात बसविलास. अपमानाचा प्रसंगी हात दिलास. आता माझं सगळं जीवन तुझ्यासाठी आहे, एकट्या तुझ्यासाठी. नगरजनांनी चोहोबाजूंनी माझ्यावर फुलं उधळली. माझं मन त्याच्या प्रेमानं गुदमरून गेलं. आता युद्ध झालं आणि त्यात मी कामी आलो तरी काय बिघडणार होतं? यापेक्षा मानाचा मृत्यू दुसरा कुठला? सगळ्यांनी फुलं उधळलेला मृत्यू, सिंहासनावरचा मृत्यू. आज या मित्रवर दुर्योधनासाठी मी प्राणपणानं युद्ध खेळीन. माझ्या 6 वर्षाच्या घनघोर अधिक्षेपाचं मूल्यही चुकतं करीन. आज मी रात्रंदिवस केलेल्या युद्धाच्या सरावाची परीक्षा लागेल. आज माझ्या बाहुकंटकाची परीक्षा लागेल. अर्जुन गतप्राण होईल. यावेळी आणखी एक आशीर्वादाची मला आवश्यकता होती, माझ्या आईच्या आशीर्वादाची. आज ती आखाड्यात असती तर माझी खात्री आहे धावत येऊन तिनं यावेळी मला आपल्या छातीशी कवटाळलं असतं. सर्वांसमक्ष तिनं लहानपणी घेतलं तसं माझ्या कपाळाचे आणि कुंडलांचे पटापट मुके घेतले असते. कुठल्या आईला आपल्या सामान्य मुलाचा सम्राट झालेला पाहिल्यावर आपला आनंद आवरता येईल? पण आज ती इथं नव्हती. एकटे बाबा हस्तिनापुरात होते, पण तेही त्या जनसमुदायात कुठं आहेत ते दिसत नव्हते. माझे डोळे सगळ्या आखाड्यावर फिरू लागले. दूर दूर आखाड्याच्या महाद्वारात बाबा उभे होते. किती थकले होते ते.
6 वर्षात त्यांचं सगळं कपाळ पांढरं झालं होतं. पाठ वाकली होती. मान वार्धक्यानं थरथरत होती. हातातील काठीच्या आधारानं ते कसे तरी उभे होते. आपल्या मुलाच्या जयजयकाराचे ध्वनी ऐकून त्यांना काय वाटलं असेल? इथं येण्यासाठी त्यांचं मन किती अधीर झालं असेल? कोण त्यांना सांभाळून इथपर्यंत आणणार? मी शोनाकडं बघितलं. माझ्या डोळ्यातले भाव त्यांना अचूक वाचले असावेत. झटपट तो चौथऱ्याच्या पायदंड्या उतरत जमावत दिसेनासा झाला. दोन्ही हातांनी लोकांना दूर सारीत तो बाबांच्या जवळ गेला. एका हातानं त्यांना धरून दुसऱ्या हातानं लोकांना दूर सारीत तो आमच्याकडे येऊ लागला. मी उठून उभा राहिलो. लोकांना वाटलं मी आता युद्धाची घोषणा करणार. पण माझं मन पित्याला भेटायला आतुर झालं होतं. मला त्यांचा आशीर्वाद हवा होता. थोड्याच वेळात शोन त्यांना घेऊन सरळ चौथऱ्यावर आला. माझ्या डोळ्यावर सोनेरी मुकुट पाहता त्यांची मान जास्तच थरथरू लागली. हातातील काठी लडबडू लागली. त्यांचे डोळे भरून आले. मी वाकून माझं मुकुटानं मंडित झालेलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं. त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले 2 अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले. मला धन्य वाटलं. ज्या मस्तकावर गंगा, यमुना, सरस्वती यांचं पवित्र असं अभिषेकाचं जल पडलं होतं, त्याच मस्तकावर माझ्या पित्याचे मायेनं भरलेले 2 अश्रुबिंदू पडले होते. आता या अंगराज कर्णाचा अभिषेक खऱ्या अर्थानं पुरा झाला होता. या 2 अश्रुबिंदूपेक्षा अधिक पवित्र जल कोणतं असणार? माझा कंठ त्यांनी मजसाठी घेतलेल्या अपार कष्टांच्या स्मृतीनं दाटून आला. मला वर उठवीत घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, कर्णा. माझ्याही तोंडातून तितक्या सहजपणे उद्गार बाहेर पडले, बाबा. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. त्यांच्या हातातील काठी गळून खाली पडली. सगळा आखाडा श्वास रोखून ते आलिंगन बघू लागला. क्षणभर चौथऱ्यावर काय चाललं आहे ते कुणालाच कळेना. सगळीकडं युद्ध पाहायला उत्सुकता झालेली शांतता होती. मी बाबांना हाक मारल्याचं आणि त्यांच्या पाया पडल्याचं कृपाचार्यांनी पाहिलं होतं. झटकन पुढं होत हात उंचावून ते ओरडले, कर्ण हा एक सारथ्याचा पुत्र आहे. त्याचं आणि राजपुत्र अर्जुनाचं युद्ध कधीच होणार नाही. महाराजांचा सारथी अधिरथ याचा कर्ण हा पुत्र आहे. त्याची ती घोषणा ऐकून राजकुमारांच्या बैठकीत असलेला भीम आपलं अवजड शरीर आवरीत उठला. हाताची बोटं तिरस्कारानं माझ्या दिशेने झाडत तो म्हणाला, काय सारथ्याचा पुत्र? मग तो या वीरांच्या आखाड्यात आलाच कसा? त्याला म्हणावं आपल्या कुळाला शोभणारा प्रतोद आगा हातात घे. जा इथून जा. अश्वशालेत जाऊन घोड्यांचा खरारा करून त्यांची लीद काढ. इथं या कुरुकुलाच्या पराक्रमी चौथऱ्यावर तो कशाला चढला आहे? कसं धैर्य झालं त्याचं? सगळे राजपुत्र कुत्सितपणानं खदखदून हसले. सगळीकडं गोंधळ झाला. जो तो एकमेकांच्या कानात कुजबुजू लागला. सारथ्याचा पुत्र, सूतपुत्र. माझं मन तडफडू लागलं. आक्रंदू लागलं सिंहासनावर. त्या शब्दाचे एकापेक्षा एक वरचढ आवाज माझ्या कानात तापलेल्या इंगळासारखे घुसू लागले. सारथ्याचा पुत्र, सूतपुत्र. 10, 20, 100 सहस्र मुखातून शब्दांचे बाण, लिप्त बाण बाहेर पडू लागले. सारथ्याचा पुत्र, सूतपुत्र. आज हस्तिनापुरातील सत्यासत्याची चाड खरोखरच संपली की काय? आज हस्तिनापुरातील न्यायाची जाणीव बुजली काय? या हस्तिनापुरात या कर्णाच्या भग्न हृदयाचा हा आक्रोश ऐकण्या इतकी एकाच्याही अंगात शक्ती नाही. या कर्णाचं तडफडणारं मन ओळखण्या एवढी एकातही शक्ती नाही काय? महाराज म्हणूनचं ते हस्तिनापूर, पराक्रमी नहुषांचा हस्तिनापूर, दिग्विजयी ययातीचं हस्तिनापूर, शंतनू दुष्यंत भरत यांचा हस्तिनापूर. आणि अजूनही ज्यांची स्मृती हे नगरजन विसरले नाहीत, त्या नुकत्याच मावळलेल्या कुरूचा हस्तिनापूर आज थंड आणि लाचार का? आज अन्यायाला ठोकरून काढण्यासाठी ते धैर्यानं छाती ठोकपणं का उभं राहत नाही? या कर्णावरचा अन्याय, पराक्रमाच्या या चौथऱ्यावर एका वीराचा अपमान, दांभिकतेचा यज्ञात असत्याचा, वेदीवर सत्याचा इथं आज निर्घुण बळी,
क्षणाक्षणाला दिला जातो आहे. आणि धर्माची कास धरू पाहणारे विदुर, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म तो थंडपणानं सहन करतायत. कधी बोलणार ते? काय बोलणार ते? ते गप्प का? त्यांच्यावरचा सगळा आदराचा भाव क्षणभर बाजूला ठेवून मी म्हणेन की केवळ सोनेरी मुकुट घालून उंची असणं पटकावण्याकरिताच का तुमचा जन्म आहे? या हस्तिनापुरातील मार्गावरून ऐटदार आणि वेगवान घोड्यांचे प्रशस्त रथ उडविण्याकरिताच का तुमचा जन्म आहे? आज तुम्ही गप्प का? या कर्णावरचा हा अन्याय कंठरवानं का थांबवत नाही? प्रजेनं राजाकडं अपेक्षेने बघायचं नाही तर मग कुणाकडं? मी डोळ्यात प्राण आणून राजकुलातील लोकांच्याकडं पुन्हा पुन्हा पाहत होतो. ते गप्प होते. चोहोबाजूंनी आवाज येत होता. सारथ्याचा पुत्र, सूतपुत्र. नैऋत्येकडून तर मुठी वळून धुंद लोक ओरडत होते. सारथ्याचा पुत्र, घोड्याचा खरारा. जग तरी किती वेडं असतं. क्षणापूर्वीचं ज्या कर्णाला त्यांनी गौरविला त्याचा उंच स्वरात जय जयकार केला आणि आता तेच त्याच्या अंगावर धावून येत होतं. माझं डोकं गरगुरू लागलं. मस्तकावरचा मुकुट हस्तिनापुराच्या धुळीत फेकून द्यावा असं मला वाटू लागलं. कुंडलाचे बोळे कानात कोंबून दोन्ही हातांनी कान झाकून मी असहायपणे मान वर केली. आकाशात गुरुदेव उभे होते. माझं चोहूकडून लाथाडलेलं मन त्यांच्या किरणांची असंख्य बोटं धरून ती गदागदा हलवीत त्यांना कळवळून सांगू लागलं, गुरुदेव, तुम्ही वर जळत असताना माझी ही आज घोर विटंबना चालली आहे. कशाला मी सारथी झालो? सारथी झालो हा काय माझा दोष आहे? जन्म हा जन्माना येणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे काय? या हस्तिनापुरातले हे नगरजन गुरुला साक्षी ठेवून आज शिष्याची निर्वत्सना करतायत. काय करू मी? सर्वांनी लाथाडलेला मी कुठं जाऊ? मी लज्जेनं माझं तोंड ओंजळीत झाकून घेतलं. मरणप्राय यातनेनं चौथरा दुमंगून पृथ्वी मला पोटात घेईल तर बरं होईल असं वाटू लागलं. कुठंतरी मोठा गलका झाला म्हणून मी मान वर केली. सगळे सेवक राजश्रियांच्या डेऱ्याकडं धावत होते. कुणीतरी एकटा सेवक धापा टाकत चौथऱ्यावर आला. त्यानं श्वास रोखीत नीलकमलांची माला घातलेल्या निळ्या अर्जुनाला कानात सांगितलं, पांडुपुत्रा, राजमाता कुंती देवी मूर्छित झाल्या. गळ्यातली माळा फेकून देऊन अर्जुन चौथरा उतरून त्या डेऱ्याकडं धावू लागला. लोक तरीही ओरडत होते, सारथ्याचा पुत्र, सारथ्याचा पुत्र. डोक्यावरचा मुकुट फेकून देऊन बाबांना घेऊन तिथून चालत व्हावं म्हणून मी मुकुटाला हात लावला. तेवढ्यात माझ्या पाठीवरून कोणाचा तरी हात फिरला. तो होता दुर्योधन. डावा हात माझ्या पाठीवरून फिरवीत उजव्या हाताची भक्कम मूठ वळून तो सर्वांना म्हणाला, लक्षात ठेवा, कर्ण हा अंगराज आहे. राजपुत्र दुर्योधनाचा मित्र आहे. त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवणाऱ्यांची उन्मत्त गर्विष्ठ मस्तक मी पायाखाली रगडून टाकीन. कर्ण हा कर्ण नाही, अंगराज कर्ण आहे. युवराज दुर्योधनाचा मित्र आहे. त्याचे घारे डोळे आग पाखडू लागले. परत आवाज उंचावून तो म्हणाला, हा कुरुकुलाच्या पराक्रमी वीरांचा आखाडा आहे. इथं केलेला अपमान कधीच सहन केला जाणार नाही. आजच्या स्पर्धा संपल्या आहेत. नगरजन परत जाऊ शकतात. गुरु द्रोणांकडं ढुंकूनही न बघता त्यानं स्पर्धेची समाप्ती केली. नगरजन उठले आणि परत जाऊ लागले. त्यांच्या पायाखाली ती नीलकमलांची माला धुळीत मिळू लागली. अजिंक्यपदाची माळा धुळीत. माझं मन भारावून गेलं. आवेगानं मी राजकुमार दुर्योधनाला मिठी मारली. आजपासून कर्ण युवराज दुर्योधनाचा मित्र आहे. त्याचं सामर्थ्य, शरीर, मन, शस्त्रविद्या सर्व श्रेष्ठ कौरव दुर्योधनासाठीच आहे. त्याचा हात हातात घेऊन तो प्रेमानं थोपटीत मी म्हणालो, राजा, मी अंगराज कर्ण नव्हे, नुसता कर्ण तुला वचन देतो की ज्या मेरू पर्वताच्या धैर्यानं आज तू मला सावरलंस त्याच धैर्यानं मी आजन्म तुझ्या पाठीशी राहील. प्राण गेला तरी कधीही परतणार नाही. तो माझ्या कुंडलाकडं क्षणभर पाहत राहिला. सगळे नगरजन केव्हाच निघून गेले होते.
आखाडा सुना होता. मी, शोण, दुर्योधन आणि बाबा चौथरा उतरू लागलो. पश्चिमेकडे मावळतीला चाललेल्या सूर्यदेवांना शेवटचा नमस्कार करावा म्हणून मी पाहिलं. त्यांच्यावर एक काळसर ढग उभा होता. धुसर प्रकाशात आखाड्यातले सगळे पोटा आखाडे भेसूर दिसत होते. अश्वरोहणाच्या आखाड्यातील घोडी इकडे तिकडे कशा तरीच फिरत होती. शोणानं कौरवांच्या राजचिन्हाला घातलेली माळा तेथेच होती, पण आता ती सुकली होती आणि कौरवांचा भगवा ध्वज न फडफडता मान टाकून स्वस्थ होता. रात्री मला रोजच्यासारखी झोप लागली नाही. सकाळपासून घडलेल्या घटना एकसारख्या डोळ्यापुढं नाचू लागल्या. किती उलथापालथी झाल्या या एकाच दिवसात. मी सारथी आहे याची आज मला खंत का वाटली. काळ म्हणजे तरी काय आहे, एक सारथीच नाही का? मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेतांचे आसूड मारीत केव्हा केव्हा तो किती गतीनं पिटाळतो हे घोडे. आज आखाड्यात जे जे घडलं ते काल कुणी ज्योतिषानं मला सांगितलं असतं तरी माझ्या त्यावर कधीच विश्वास बसला नसता. पण ते आज घडून गेलं होतं. क्षणात लोकांनी वीरकर्णाचा जयजयकार केला होता. तर क्षणात त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवलं होतं. ज्याला सर्वांनी सारथी म्हटलं होतं त्या दुर्योधनानं मित्र म्हटलं. दुर्योधन महाधैर्यशाली. आज माझ्यावरचा अन्याय खोडून काढावा असं त्याला एकट्यालाच का वाटलं? माझ्यावरच्या प्रेमामुळं की अर्जुनाच्या द्वेषामुळं? भीमावरच्या क्रोधामुळं तर नव्हे. माझ्या मनाच्या विवारातून शंकांची वाळवी बाहेर पडू लागली. शय्येवर या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत होतो. झोप येत नव्हती. मोठ्या आवाजानं बुजलेल्या गायीच्या पाडसासारखी ती हुंदाडत होती. किती चुचकारलं तरी नेत्रांच्या गोठ्याकडे फिरत नव्हती. युद्धशाळेतल्या आमच्या दालनाबाहेर मी आलो. बाहेर पौर्णिमेचा टपोरा चंद्र आपल्या रुपेरी कुंभधरतीच्या पायावर ओतत होता. दूर अरुंधतीची चांदणी आपल्या किलकिल्या डोळ्यांनी चंद्राची ती पृथ्वीवरची मुक्त कृपा क्रोधानं पाहत होती. माझ्या मनातील शंकांची अभ्रम दूर झाली. गंगेवरच्या गार गार लहरी माझ्या खांद्याला गदागदा हलवून म्हणू लागल्या, चल, आमच्या असंख्य कन्या डोक्यावर रुपेरी चंदेरी वस्त्र घेऊन कशा नाचतायत ते पाहायला. अंगाभोवती उत्तरीय लपटून घेतलं आणि युद्धशालेच्या तटाबाहेर पडलो. आखाड्याच्या मागूनच गंगा वाहत होती. मध्येच कुठंतरी एखाद्या अशोक वृक्षावर एखादा क्रोच पक्षी आपले पंख फडफडीत होता. गंगेच्या शांत काठावर आलो. किती विशाल होतं तिचं पात्र. कुरुकुलाच्या कितीतरी पिढ्यांनी तिनं पाहिल्या होत्या. महान उलथापालथींच्या प्रतिबिंब आपल्या अंगावर झेलली होती, तरी ती संथच होती. एका काळ्या पाषाणावर बसून मी तिथंच ते रुपेरी मनोहर अपरूप पात्र पाहू लागलो. दुरून कुठून तरी बुडबुड असा आवाज आला. गंगेच्या पाण्यावर वाकलेली एक मनुष्याकृती मला दिसली. रात्रीच्या वेळी पाणी नेण्यासाठी इथं कोण आलं आहे? मी थोड्या मोठ्या आवाजात विचारलं, कोण ते? एका खांद्यावर घडा घेतलेली ती आकृती हळूहळू पुढं सरकू लागली. माझं कुतूहल बळावलं. क्षणात एका उंच पुरा धिप्पाड पुरुष माझ्या पुढ्यात उभा राहिला. खांद्यावरच्या घड्यामुळं त्याची मान किंचित खाली झुकली होती. दोन्ही हातांनी त्याला घडा सावरला होता. माझ्या पुढ्यात येतात तो म्हणाला, मी सत्यसेन. सत्यसेन? माझं मन स्मृतीचं वस्त्र उसू लागलं. एक धागा कुठंतरी हाती लागत होता, पण निश्चितपणानं तो समजत नव्हता. सत्यसेन हे नाव कुठंतरी ऐकलं आहे असं वाटू लागलं. मी परत त्याला विचारलं, कोण सत्यसेन? मी प्रयागचा सारथी सत्यसेन. प्रयाग, गंगा यमुनेचा संगम. माझं कुतूहल जास्त वाढलं. मी त्याला परत विचारलं, मग अशा या रात्रीच्या वेळी या गंगेच्या काठी हस्तिनापुरात का? कौरवराज महाराज धृतराष्ट्रांची ख्याती ऐकून हस्तिनापुराला आपल्या सारथ्याचं मोल होईल म्हणून मी आलो आहे. माझी बहीण वृषाली आणि आई माझ्याबरोबर आली आहे. वृषाली? माझ्या तोंडातून
सहजोद्गार बाहेर पडले. होय, आम्ही दिवसा हस्तिनापुरात पोहोचू अशी अपेक्षा होती. पण आमच्या एका घोड्याचा पाय कांपिल्य नगराच्या घनदाट अरण्यात दचकल्यामुळं आम्हाला सावकाश यावं लागलं. नुकतेच आम्ही या नगरात आलो आहोत. मग पाणी आणण्यासाठी तुम्हाला या अपरात्री इथं पाठवण्याइतकी हस्तिनापुरातील अतिथ्यांची पातळी वाढली की काय? तसं नाही. आम्ही कुणाकडेही उतरलो नाही, कारण माझी इथं कुणाशी ओळख नाही. आईला आणि बहिणीला विष्णूच्या मंदिराच्या आवारात बसून आलो आहे. आईला प्रवासानं तहान लागली म्हणूनच मी पाणी आणण्यासाठी आलो. पण महाराज, आपण कोण? मी महाराज नाही, मी कर्ण आहे. मी त्याचा अपसमज दूर केला. कर्ण म्हणजे चंपानगरीच्या अधिरथ काकांचे? तो माझ्या कुंडलांकडे पाहत म्हणाला. होय, त्यांचाच मी पुत्र आहे. तो माझ्या कुंडलांकडं पुन्हा पुन्हा पाहू लागला. खांद्यावरच्या घड्यामुळं तो अवघडला होता. मी म्हणालो, जा तुम्ही. शक्य असल्यास उद्या पलीकडच्या युद्धशाळेत या, माझी भेट घ्या. घडा सावरीत तो चालू लागला. त्याच्या पायाखालची वाळू चुरूचुरू वाजू लागली. गारगार वायुलहरी माझ्या अंगाला झोंबत होत्या. खांद्यावरून घसरलेलं उत्तरीय सावरण्यासाठी मी त्याचं एक टोक हवेत उडून उजव्या खांद्यावर पाठीवर फेकलं. पण माझ्या पाठीवर खटकन काहीतरी आदळलं. ते काय असावं म्हणून पाहण्यासाठी मी उत्तरीयाचं ते टोक परत मागं खेचून हातात घेतलं. एका गाठीत काहीतरी बांधलेलं होतं. झटपट ती गाठ उत्सुकतेनं मी सोडली. तो घड्याचा एक फुटका तुकडा होता. दालनाबाहेर पडताना मी घाईनं जुनं उत्तरीय पांघरलं होतं. क्षणभर मला वाटलं की तो तुकडा खालच्या वाळूत फेकून द्यावा, पण मी तसं केलं नाही. तो हातात गुळवत परतलो. माझ्या पायाखालची वाळू चुरूचुरू वाजू लागली. दुसऱ्या दिवशी मी सत्यसेनाची वाट पाहिली, पण तो काही आला नाही. तो का आला नसावा या शंकेनं मी त्याची विचारपूस करण्यासाठी शोनाला विष्णू मंदिराकडं पाठविलं. त्यानं परत येऊन जो वृत्तांत सांगितला तो मोठा धक्का देणारा होता. रात्री सत्यसेन गंगेवरून मंदिराकडं परतल्यावर अर्ध्या एका घटकेतच त्याचा वृद्ध मातेला प्रवासाच्या दगदगीनं रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्या वृद्धेनं आपलं शरीर विष्णू मंदिराच्या पवित्र आवारात मृत्यूच्या स्वाधीन केलं होतं. आपली 2 मुलं तिनं विष्णूच्या चरणावर अर्पण केली होती. सत्यसेनाला खरोखरच कुणाच्या तरी सहायतेची आणि नितांत आवश्यकता होती. मी शोनाला परत त्याच्याकडं पिटाळून त्याला बरोबर घेऊनच येण्याची सूचना दिली. अफाट हस्तिनापुरात तो एकाकी होता. योगायोगानं त्याची आणि माझी रात्री गंगेवर गाठ पडली होती. नाहीतर नेहमी योगायोगच मानवाचं जीवन घडवीत असतात. मनुष्य त्याचं केवळ श्रेय उपटीत असतो.